आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि आजच्या बैठकीत अवकाळी पावसाचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे। कोकणासह राज्यामधील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार का याकडे लक्ष लागून आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी मंत्री अशोक उईके आज जनता दरबार घेणार आहेत। मुंबईमध्ये भाजप प्रदेश कार्यालयामध्ये हा दरबार भरवला जाईल आणि यावेळी मोठ्या संख्येने नागरिक भाजप कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आज 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे। आज दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे, तर सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुद्धा होईल। पत्रकार परिषदेत राज्याचा 10वीचा निकाल जाहीर केला जाईल। दहशतवाद्यांना आमच्या ताब्यामध्ये दिल्याशिवाय युद्ध थांबणार नाही अशी मागणी पाकिस्तानकडे का लावून धरले नाही असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय। संसदेसह भारतात इतर ठिकाणांवर हल्ले केलेल्या दहशतवाद्यांचं प्रत्यार्पण का मागितलं नाही असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। अमल महाडिक आणि सतेज पाटलांचं पहिल्यांदाच एकमत झाल्याचं दिसलं। कोल्हापूर विमानतळासाठी तातडीनं पर्यायी रस्ता करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर दोघांनी एकत्र निवेदन सुद्धा दिलंय, तर ऋतुराज पाटलांचा फंड रस्त्याला दिल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे। भारत पाकिस्तानमधील तणाव कमी झाल्यानंतर पुणे विमानतळावरील सेवा सुरळीत झालेली आहे। विमानांचं उड्डाण सुरू झालेलं असून काल 196 विमानांनी पुणे विमानतळावरून उड्डाण केलंय। पुणे विमानतळ संचालकांनी ही माहिती दिली आहे। रामराज नाईक निंबाळकर यांचा शकुनी मामाचा उल्लेख केलेला आहे। रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही। फलटणचा शकुनी मामा देखील जिंकणार नाही असं म्हणत गोरेंनी निंबाळकरांवर नाव न घेता टीका केली आहे। बौद्ध पौर्णिमेच्या रात्री लखलखत्या चंद्रप्रकाशामध्ये ताडोबातील बफर आणि कॉर झोनमध्ये वन्यप्राणी गणना सुरू झाली आहे। बफरमध्ये 81 तर कॉरमध्ये 85 मचाणांवरून 245 पर्यटक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निसर्गाचा अनुभव घेत प्राणी गणना केली आहे। यावर्षीपासून मान्सून केरळमध्ये 23 ते 25 मे दरम्यान दाखल होण्याचा अंदाज आहे। मान्सूनचा आज अंदमान निकोबार बेटांवर आगमन होण्याची शक्यता आणि त्यानंतर 5 दिवसांमध्येच मान्सून अरबी समुद्रात दाखल होण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्रामध्ये वळीवाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। राज्यामध्ये आठवडाभर वळीवाच्या पावसाची शक्यता आहे, तर वळीवाच्या पावसामुळे विदर्भात वाऱ्याचा वेग सुद्धा वाढणार आहे। संपूर्ण राज्यामध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त होतोय। यावर्षी महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून दाखल होणार असल्याची माहिती आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाचा प्रवास यंदा वेळे अगोदर होण्याची शक्यता। मुंबई आणि पुण्याचा भाजीपाला 8 दिवसांसाठी बंद करा, बघा सरकार तुमच्या दारामध्ये येईल असा थेट इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे। कर्जमाफी आणि शेतमालाला भाव मिळणे या सगळ्या मागण्या तेव्हाच मान्य होतील असं विधान सुद्धा तुपकर यांनी केलंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। गेल्या 5 दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्यामध्ये हजेरी लावल्याचं दिसलं आणि त्यामुळे नागरिकांची चांगली तारांबळ सुद्धा उडाली आहे। अवकाळी पावसामुळे बाजार समिती गेल्या 4 दिवसांपासून बंद आहे। कोल्हापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे शहरामधल्या राजारामपूर येथे जनता दरबार चौकामध्ये पाणी साचलेलं आहे। त्याचबरोबर सायबर चौक इथल्या अंबाई डिफेन्स कॉलनीमध्ये सुद्धा पाणी साचलंय। या अवकाळीमध्ये जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। यवतमाळच्या पुसद इथं विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आणि या पावसामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। उन्हाळी पीक तसंच भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची माहिती आहे। मनमाड शहर परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली। सकाळपासून उकाडा जाणवत होता, दुपारी अचानक ढगाळ वातावरण झालं आणि पावसाला सुरुवात झाली आणि या वादळी वाऱ्यामुळे मनमाड बस स्थानकाजवळचं झाड सुद्धा कोसळलेलं आहे। महाबळेश्वर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि धुवाधार पावसाने बॅटिंग केल्यामुळे परिसरामध्ये गारठा पसरला।
त्यामुळे पर्यटकांनी देखील उन्हाळी हंगामामध्ये या पावसाळी वातावरणाची अनुभूती घेतली। सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। त्याचबरोबर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। पन्हाळा येथील प्रवेशद्वाराजवळ 2 मोठ्या शिळा कोसळल्याची घटना घडली आहे आणि त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती। परभणीच्या सोनपेठ तालुक्यामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे केळी, आंबा आणि लिंबू या पिकांचं बरंच नुकसान झालंय। त्याचबरोबर बागायती पिकांसह भाजीपाल्याचं 58 हेक्टरवरील नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। जी पाहणी झाली त्या पाहणीमध्ये ही माहिती समोर आली आहे। लातूरसह जिल्ह्यामधील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि याचा फटका आंब्याच्या बागांना सुद्धा बसतोय। त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे। शेतकऱ्याने सरकारकडे मदत मागितली। सरकारने याकडे लक्ष देऊन आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी करतायत। बीड शहरामध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळलेला आहे आणि यावेळी शहरामधील पोलीस पेट्रोल पंपाचं छत कोसळलेलं असून यामध्ये 2 जण जखमी सुद्धा झालेत। त्याचबरोबर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली असून विजेचे खांब सुद्धा कोसळलेले आहेत। पोलीस वसाहतीमधील इमारतीच्या खिडकीचे तावदाने फुटून घरामध्ये काही लोक जखमी झालेत। जालन्याच्या बदनापूरमध्ये खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न झाली आणि यावेळी शेतकऱ्यांना खतं, बियाणं वेळेवर उपलब्ध करून द्यावे अशा सूचना आमदार कुचे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत। बियाणांचा काळाबाजार करणाऱ्यांवर सुद्धा कारवाईचे निर्देश त्यांनी दिले। नंदुरबार जिल्ह्यामधील एकूण 27 लघु पाटबंधारे योजनांची दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येते आणि या जून अखेर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतावर थेट पाणी पोहोचवण्यात येणार आहे। उन्हाळी कांदा काढणी सुरू असून कांद्याचे दर घसरत आहेत आणि त्यामुळे शेतकरी बऱ्याच चिंतेत आहे। केवळ 1000 रुपये भाव मिळत असल्यामुळे मातीमोल दरामध्ये कांदा द्यावा लागतोय। खर्च सुद्धा भरून निघणं कठीण आहे आणि त्यामुळे बेमोसमी पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। जालना आणि नांदेड समृद्धी महामार्गालगत केलेल्या जमिनीला योग्य मोबदला द्या अशी मागणी जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे। या मागणीसाठी जालन्याच्या देवमूर्ती परिसरामध्ये धरणे आंदोलन सुद्धा झालं। नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम आटोपला आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी लगबग सुद्धा सुरू झाली आहे। यंदा जिल्ह्यामधील 3 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणीचं नियोजन करण्यात आलं। तब्बल 27,200 क्विंटल बियाणांची मागणी सुद्धा नोंदवली गेली आहे। वाशिम जिल्ह्यामधील काही भागांमध्ये मागील 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे। तसंच पुढील 5 दिवसांमध्ये आणखी अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मात्र या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारी पिकाला धोका निर्माण झालाय आणि त्यामुळे शेतकरी बराच चिंतेत आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा फटका टोमॅटो पिकाला सुद्धा बसतोय आणि सध्या दर वाढत असून पिकं सुद्धा करपून जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। बाजारामध्ये सध्या टोमॅटोला 30 ते 40 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। 2024च्या नैसर्गिक आपत्तीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यामधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामधील 14 तालुक्यांमधील तब्बल 1,77,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा भरपाई म्हणून जवळजवळ 159 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। अहिल्यानगरमध्ये अवकाळी पावसामुळे 130 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालंय। जिल्ह्यामधील 22 गावांमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय आणि या नुकसानीमध्ये प्रामुख्याने आंबा आणि टोमॅटो तसंच भाजीपाल्यांचा समावेश आहे। या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी यासाठी पंचनामे सुरू केल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे किन्हीराजा परिसरामध्ये सोनाळा फाट्याजवळ विद्युत तार तुटून पडली। दरम्यान आज दुपारी काही गुरं शेतामध्ये चरण्यासाठी गेलेली असताना 3 जनावरांना विजेचा शॉक लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय। महावितरणने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते। चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यामधील
3 महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात यश आलंय. या ठिकाणच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतलाय. ऑनलाईन संच मान्यतेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतोय. सरकारने ऑनलाईन सिंचन मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केलेली असून शेकडो शाळांना एकही शिक्षक मंजूर झालेला नाही. याचा सगळ्यात मोठा फटका पुणे जिल्ह्याला बसला असून जवळपास 100 शाळांना कुलूप लागण्याची शक्यता आहे. शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी दुबईच्या साई भक्ताकडून ओम साई ही सोन्याची अक्षरं दान करण्यात आली आहेत. एकूण 270 ग्रॅम वजनाची आणि तब्बल 24 लाख किमतीची अक्षरं आहेत. या साई भक्तांना दान दिलेली ही सोन्याची अक्षरं शिर्डीमधील द्वारका माईमध्ये लावण्यात आली आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 40,000 रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात जाणार आहे आणि राज्य सरकारच्या निर्णयाचं जालन्यामधील महिलांनी स्वागत केलंय. त्यामुळे राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चांगली असून आम्ही सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो अशी प्रतिक्रिया या महिलांनी व्यक्त केली आहे. नंदुरबारच्या शहादा शहरामधून जाणाऱ्या जुन्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. शहादा शहरामधील मिशन बंगल्यातील लोणखेडा इथपर्यंत जाणारा रस्ता खड्डेमय झालाय आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. सातारामधील कृष्णा नदीच्या किनारी बसलेल्या वाई तालुक्यामधील धोम गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री नरसिंह जयंतीनिमित्त भव्य रथोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. पालखी मिरवणूक झाली आणि या मिरवणुकीनंतर नरसिंहाची रथयात्रा पारंपरिक वाद्यांच्या गजरामधून गावामधून काढण्यात आली. वाशिम शहरामधील पाटणी चौकामध्ये परिसरामध्ये काल रात्री 2 गटांमध्ये वाद झाला आणि हाणामारी झाली. त्यानंतर या घटनेचे पडसाद शहरामधील इतर भागांमध्ये सुद्धा उमटले. त्यामधून बागवानपुरा, दंडे चौक, गणेशपेठ या भागामध्ये रात्री 11 वाजताच्या सुमारास अचानक तणाव निर्माण झाला आणि काही समाजकंटकांनी दंडे चौक परिसरामधील काही घरांवर आणि वाहनांवर दगडफेक सुद्धा केली आहे. या घटनेमध्ये 2 जण जखमी झाल्याची माहिती आहे. इचलकरंजीमध्ये एसटी चालकाला पोलीस दाम्पत्याकडून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून झालेल्या वादामधून हा सगळा प्रकार घडला. शहापूर पोलीस ठाण्यामधील कर्मचारी आणि त्याच्या पत्नीकडून एसटी चालकाला मारहाण झाली आहे. जालन्यामधील जाफराबादमधून अल्पवयीन मुलीला एकानं फूस लावून पळवल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जाफराबाद तालुक्यामधील एका गावात शेजारील गावामधील एक तरुण मागील 3 महिन्यांपासून पीडित मुलीच्या घराजवळ चक्रा मारत होता. त्यानंतर या तरुणाने सदरील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेलं. डोंबिवलीमधील आगासन येथील हाणामारी प्रकरणामध्ये नवा व्हिडिओ समोर आला. आगासन गावामधील 7 ते 8 जण जखमी असल्याची माहिती समोर येते आणि जावयाला मारल्याचा जाब विचारायला गेले असता 2 गटांमध्ये राडा झाला. या भांडणांमध्ये सोनारपड येथील 6 ते 7 जण तर आगासन येथील 7 ते 8 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या सिलेंडरचे दर स्थिर असले तरी सुद्धा इतर लागणाऱ्या वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ होती आहे आणि त्यामुळे गॅस सिलेंडर भरणं मजुरांसाठी कठीण झालेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना घरामध्ये गॅस सिलेंडर असून सुद्धा स्वयंपाकासाठी चुलीचा सहारा घ्यावा लागतोय. सांगलीमधील सह्याद्री नगर इथं सराईत गुन्हेगाराची धाराधार शस्त्रानं वार करत हत्या करण्यात आली. 8 ते 10 जणांनी भररस्त्यात धारदार शस्त्रानं वार करत डोक्यामध्ये दगड घालून हत्या केली आहे. पूर्व वैमनस्यातून या सराईत गुन्हेगाराची हत्या केल्याची माहिती आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत. इगतपुरीमध्ये छातीमध्ये चाकू पोचकून 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. पावसामुळे घराच्या छतावर साचलेलं पाणी काढताना चुलत भावाच्या घरावर पडलं आणि त्यामुळे चुलत भावांमध्ये वाद झाला. या वादामधून चुलत भावानंच लाठा काठ्याने तरुणाला मारहाण केली आहे आणि या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे आणि या प्रकरणी तपास करत पोलिसांनी 24 तासांमध्ये आरोपीचा शोध लावलाय. उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या 45 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटकही केली आहे. पुण्यामधील इंदापूरमध्ये जय इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला आणि यावेळी मेळघाटामधील आदिवासी विद्यार्थिनींचा गुलाब पुष्प देऊन सत्कार सुद्धा करण्यात आल्याची माहिती आहे.
त्यांना परिचारिका व्रताची शपथ देखील देण्यात आली. बुलढाण्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना दुचाकीनं अचानक पेट घेतला. पेट्रोल भरत असताना टाकीमधून अचानक आगीचा भडका उडाला. शेगाव शहरामधील पालडीवाल पेट्रोल पंपावर हा सगळा प्रकार घडलेला आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 2 दिवसांमधील हा 5वा बळी आहे. जंगलामध्ये तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली असता या महिलेवर वाघानं हल्ला केला आणि महिलेचा पती देखील त्यावेळी सोबत होता. मात्र हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या सलग 3ऱ्या दिवशी जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये ड्रोन सुद्धा पाहायला मिळाले. रात्री 9 वाजताच्या सुमारास जम्मू काश्मीरमधील काही भागांमध्ये सांबा, पंजाबमधील जालंधर, पठाणकोट आणि राजस्थानमधील बाडमेर या भागांमध्ये ड्रोन पाहायला मिळाले. भारतीय हवाई दलाने सांबा आणि पठाणकोटमध्ये ड्रोन हाणून पाडले आणि त्याचवेळी पंजाबमध्ये होशियारपूरमध्ये सुद्धा स्फोटांचे आवाज ऐकू आले. संपूर्ण जिल्ह्यात ब्लॅकआउट लागू करण्यात आला. इंडिगो कंपनीकडून आज जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह आणि श्रीनगर आणि राजकोटला जाणारे विमानं बंद करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने विमानं रद्द केल्याची माहिती एअर इंडियाकडून ही सूचनावली सुद्धा जाहीर झाली आहे. पाकिस्तानमध्ये पुन्हा हालचाली वाढलेल्या पाहायला मिळतात. पाकिस्तानमधील मुर्री जिल्ह्यामधील एका विमानतळावर इजिप्शियन एअर फोर्सचं ट्रान्सपोर्ट विमान उतरल्याचं समोर आलंय. हे विमान अण्वस्त्रांमधून निघणारा किरणोत्सर्ग रोखण्यासाठी लागणारे बोरॉन घेऊन आल्याचं सांगण्यात येत आहे आणि हे विमान चीनमधून पाकिस्तानमध्ये आलेलं आहे. पाकिस्तानमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर बोरॉन आणि इजिप्शियन विमानाच्या पाकिस्तान भेटीचा संबंध जोडला जातोय. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष सुरू असताना पाकिस्तानच्या अंतर्गत बलूच लिबरेशन आर्मीने सुद्धा दणका दिलाय. बलूच आर्मीने पाकिस्तानच्या सैनिकांवर हल्ला करून आपली ताकद दाखवून दिली आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष सुरू असताना बलुचिस्तान स्वतंत्र होईल अशी चर्चा आहे आणि यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, मदत करावी अशी बलूच आर्मीची अपेक्षा आहे. युद्ध हे काही रोमॅन्टिक किंवा बॉलिवूड चित्रपटांसारखं नसतं अशा शब्दात भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी शस्त्रसंधीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना फटकारून लावलाय. युद्ध हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि युद्ध किंवा हिंसाचार हा शेवटचा पर्याय असावा. तरी सुद्धा लोक विचारतात की आपण संपूर्ण युद्धात का शिरलो नाही. एक सैनिक म्हणून जर आदेश आला तर मी युद्धात सामील होईन, पण ती माझी पहिली निवड कधीच नसेल असं सुद्धा ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा केंद्र सरकारनं फेटाळून लावलाय. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानसोबत व्यापारावर कोणतीही चर्चा झाली नाही. पाकिस्तानमधील युद्धविराम या एकच विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान युद्ध थांबवलं नाही तर आम्ही व्यापार थांबवू असं सांगितल्यामुळेच दोनही देशांनी युद्ध थांबवलं असं ट्रम्प यांनी दावा करत ते म्हणालेले आहेत. आयपीएलचं नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. 17 मे पासून आयपीएलचा उर्वरित सामना आयपीएल 2025चा फायनलचा सामना 3 जूनला होणार असल्याचं समोर आलंय. पण या वेळापत्रकामध्ये 4 सामने असे आहेत की ते कुठे होणार हे अद्यापही स्पष्ट नाही. आयपीएलचं नवीन वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता मुंबई इंडियन्सचे 2 सामने होतील. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 21 मे या दिवशी दिल्ली कॅपिटल्स सोबत होतोय आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना हा येत्या 26 मे रोजी राजस्थान रॉयल्सच्या संघाबरोबर होणार आहे. मुंबईचे आतापर्यंत 12 सामने झालेले आहेत. पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर पंजाब आणि दिल्ली यांच्यामधील आयपीएलचा सामना रद्द करण्यात आलेला होता आणि त्यामुळे आता या सामन्यासंदर्भात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे पंजाब आणि दिल्ली यांच्यामधील सामना 24 मे रोजी जयपूरच्या मैदानावर खेळवला जाईल. रोहित शर्मानंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणं सोपं नव्हतं. निर्णय घेण्याची हीच खरी वेळ आहे असं सुद्धा विराट कोहली म्हणाला. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर त्याची पत्नी अनुष्का शर्माने खास पोस्ट केली. इंस्टाग्रामवर ही पोस्ट केलेली आहे. लोक विविध विक्रमांसंदर्भात बोलतील, पण मला नेहमीच तू कधीही कोणाला न दाखवलेले अश्रू
कुणीही न पाहिलेली लढाई आणि या खेळातील या कसोटीमध्ये तुझलेलं अतूट प्रेम आठवेल असं अनुष्का म्हणाली आहे. भारताची रनमशीन विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी विराट कोहलीने अजित आगरकर यांच्याकडे निवृत्ती घेण्याचा मानस बोलून दाखवलेला होता आणि त्यामुळे आता विराट कोहली भारताकडून फक्त वन डे क्रिकेट खेळू शकणार नाही. माझी क्रिकेटमधील कारकीर्द अद्यापही संपलेली नाही. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माने असं विधान केलं. खेळातून कधी निवृत्ती घ्यायची हे चांगलं माहिती आहे आणि ज्या दिवशी असं वाटेल की संघाला मदत करत नाहीये त्या दिवशी मी निवृत्त होईल असं सुद्धा रोहित म्हणालाय. पाकिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर बरं वाटलं या शब्दात बांगलादेशचा लेग स्पिनर रिशाद हुसेननं भावना व्यक्त केली आहे. पाकिस्तानमधून दुबईला पोहोचल्यानंतर त्यानं ही भावना व्यक्त केल्याची माहिती आहे. भारत पाकिस्तानमधील तणावामुळे पाकिस्तानमधील क्रिकेट सामने रद्द झाले आणि त्यानंतर हे खेळाडू परतले. सांगलीमधील यश खंडागळे यांनी 67 किलो गटामध्ये वेटलिफ्टिंग सुवर्ण पदक मिळवलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा वेटलिफ्टिंगमधील सुवर्ण पदकाचा धडाका 7व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. तिरंगी वनडे मालिकेमध्ये भारतीय महिला संघ विजयी झालेला आहे. श्रीलंकेमध्ये पार पडलेल्या मालिकेच्या फायनलमध्ये यजमान श्रीलंकेला 97 धावांनी पराभूत करत भारतानं ट्रॉफी जिंकली. भारतीय संघानं 343 धावांचं टार्गेट सेट केलेलं होतं. श्रीलंकेनं 245 धावा करत सामना आटोपला. इंग्लंड दौऱ्यामध्ये मोहम्मद शमीचा पत्ता कट होण्याची शक्यता. बीसीसीआयनं शमीच्या फिटनेस आणि फॉर्म संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. शमीनं महिनाभरापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केलं पण तो फॉर्ममध्ये दिसत नसल्यानं त्याच्या जागी अन्य गोलंदाजांचा पर्याय निवडला जाऊ शकतोय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह मॉर्निंग सुपरफास्ट या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. आम्ही लगेचच परततोय.